नाव काय आहे तुमचं? छटाकबाई. छटाकबाई? माय, तुम्ही तर आताच्या काळातले आहात. तुमचं नाव तर लई जुनं ठेवलं. हो, तुमचं बरोबर आहे, पण ते काय ना, जेव्हा मी जन्मले होते तेव्हा घरामध्ये मी आईचं काहीच चालत नव्हतं, तर माझ्या आजीनं पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून गाव जेवण देऊन म्हणून छटाकबाई ठेवलं होतं. पण जेव्हा माझ्या बाबाने मला शाळा टाकलं तेव्हा सगळ्या मैत्रिणी चिडू लागल्या, छटाक छटाक पेडा, छटाक छटाक चिवडा असं म्हणू लागल्या. मग मी आईनं मोना बदलून वैश्यू ठेवलं. आता कोणाच्याच बापाला भीत नाही मी आई. तुमचं नाव तर सांगितलंच नाही तुम्ही. गीताबाई घरफोडे. तुमचं आडनाव जरा डेंजरस आहे, पण काही नाही, आपल्या दोघीची मज्जा येईल. कसं काय? हो, कारण आमचं आडनाव वाटलावे आहे. बरं, मग स्वयंपाक घरात आईनं काय शिकवलं की नाही तुम्हाला? हो, मी आईने स्वयंपाकघरात मला सगळं शिकवलं. लसण कसा सोलायचा, फोडणीचं सामान तयार करून द्यायचं, पिठाचा डब्बा द्यायचा, मिठाची घरणी द्यायची, आणि गरम गरम चपात्या खायल्या की जेवायला बसायचं. मग आई म्हणते, गरम गरम चपात्या होताना जेवायला बसल्यावर एका चपातीच्या जागी माणूस 4 चपात्या खाते.